हॅलो फ्रेंड्स, मी आज शेअर करणार आहे लसूणी मेथी रेसिपी। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी बनवण्यासाठी खूपच सोपी आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मी इथे कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। कढाई गरम होईपर्यंत आपण मेथी बारीक कट करून घेऊया। कढाई गरम झाली की त्यात 2 चमचे तेल, फोडणीसाठी जिरे, बारीक कट केलेला लसूण व मेथी व्यवस्थित परतून घेऊया। व्यवस्थित परतल्यामुळे काय होते, मेथीमधील कडूपणा निघून जातो। मेथीमधील पाणी सुटेपर्यंत मेथी परतून घ्यायची आहे, जेणेकरून मेथी कडू लागणार नाही। वाटण तयार करण्यासाठी दुसऱ्या कढईमध्ये शेंगदाणे, डाळ व तीळ टाकून व्यवस्थित भाजून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पेस्ट करून घेऊया। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल, बारीक कट केलेला अद्रक व कांदा लाईट ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा तळून झाला की त्यात बारीक कट केलेला 1 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, गरम मसाला व धनेपूड टाकून मसाले बारीक गॅसवर शिजवून घेऊया। मसाले व्यवस्थित शिजले की त्यामध्ये फ्राय करून घेतलेली मेथी टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 2 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता, आपण ॲड केलेल्या पेस्टमुळे भाजीला किती छान टेक्स्चर आलेला आहे। 5 मिनिटे भाजी कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे। तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया। त्यासाठी 1 चमचा तेल, त्यामध्ये लसूण व्यवस्थित फ्राय झाला की त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला तडका रेडी आहे। कडकडीत तडका देऊन घेऊया आणि आपली लसूणी मेथी तयार झाली आहे। इथे खाण्यासाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरतून। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली का? नक्की लाईक करा, फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा।